पैसा नाही, कपडे घालायचा विषय नाही आहे, कमी किमतीत कुठं काय बसते, त्यातून आपल्या मायबापाच्या कष्टाची जाणीव, त्यातून अभ्यास करायचा आणि शिकायचे. मात्र असेच पोरं चहा प्यायच्या उद्देशानं सदाशिव पेठमध्ये एका कॅन्टीनच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी भरधाव वेगानं धावणारी जी कार आहे त्या कारनं 12 मुलांना चिरडलं. याच्यामध्ये काही अपंग झाले, काही आधू झाले. विनंती एकच आहे, अरे बाबा कायदा आहे. मग त्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. भर दिवसा तिथं बलात्कार व्हायलेत, भर दिवसा चाकू हल्ले व्हायलेत, भर दिवसा तिथं खंडणी मागितल्या चालली, भर दिवसा कोणी कोणावर अटॅक करायले है ना, कोणी अपहरण करायले, कोणी छेडखानी करायले. मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरिबाला स्वतंत्रपणे जगता येते का, हा फार मोठा प्रश्न आहे. याच्या अगोदर पोरसेकार प्रकरण झालं, त्यावर न्यायालयानं किंवा पोलिसांनी कुठला निर्णय दिलाय आणि त्यावर काय तोडगा निघलाय आणि आणखी तर आमच्या वाचना ऐकण्यात ऐकलं आलं नाही. पण काल परवा ही घटना घडली. होईल काय माहिती आहे का, जर रोडवरला क्राईम याला जर जबर दुखापत होऊन एखादा व्यक्ती मरून दगावून देखील त्यावर गुन्हा नोंद होत नसेल तर लोकांना क्राईम करायला तो एक आगळा वेगळा मार्ग सापडेल.